सहभागी होणार आहेत. माझ्यासोबत आता अंजली दमानी आहेत, जे आता बीडकडेच मार्गस्थ होत आहेत. मॅडम, तुम्ही या मोर्चामध्ये आज सहभागी होणार आहेत. काय वाटतंय, काय नक्की? मी कुठल्या मोर्चात सहभागी व्हायला आलेले नाही आहे. मी सोमवारीच अनाऊन्स केलं होतं की मी शनिवारी तिथे पोहोचणार आहे. या मोर्चाची अनाऊन्समेंट त्याच्यानंतर झाली आणि शरद पवार येणार आहेत, अजित पवार येणार आहेत, जितेंद्र आव्हाड येणार आहेत, हे सगळं त्याच्यानंतर झालं. मला अशा राजकारण्यांबरोबर बिलकुल जायची इच्छा नाही आहे, कारण शरद पवारांना पूर्ण माहिती आहे धनंजय मुंडे कसे आहेत, वाल्मिक कराड कोण आहेत, आणि आत्तापर्यंत ते त्यांच्याच पक्षात होते. तर अशा लोकांना त्यांच्याबरोबर जाऊन मला मोर्चात ड्रामा करायचा नाही आहे. आम्ही आधीपासून ठरवलेलं की ठिय्या आंदोलन करायचं जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत, कारण याच्यात न्याय देणं आणि त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं अतिशय गरजेचं आहे. तो विषय राहतोय बाजूला आणि हा राजकीय ड्रामा होत चाललाय, ते कुठेतरी थांबायला. मोर्चा म्हणजे ड्रामा आहे असं तुमचं म्हणणं? नक्कीच, कारण आत्ताच्या घटकेला जे लढणारे 3 व्यक्ती आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, संदीप क्षीरसागर आहेत आणि सुरेश धस आहेत, यांना काही माहिती नव्हतं का इतके वर्ष की धनंजय मुंडे काय आहेत, वाल्मिक कराड कोण आहेत? सुरेश धस, जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार एकाच पक्षातलेच होते ना, त्यांच्याच पक्षातले होते. पण आज हे उठून विरोधी पक्षात गेल्याबरोबर ड्रामा करायला, राजकारण करायला आलेत. ते यांच्याबरोबर मला बिलकुल जायचं नाही आहे. आमचा फक्त एकच ध्येय आहे, कम वॉट मेक, वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळाला पाहिजे. कारण धनंजय मुंडे मंत्री आपल्या राज्याचे असू शकता, म्हणजे असूच नये, याच्यासाठी आम्ही तिथे आता ठिय्या आंदोलन करणार आहे. कारण असा व्यक्ती जो अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना, ते स्वतःसुद्धा तसेच आहेत, आणि असे वाल्मिक कराडसारखे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना जे घेऊन बसतात, अशी माणसं तिथे कायदा बनवायला जर आपल्या राज्यात बसली तर ते आम्हाला मान्य नाही. एवढे दिवस झालेत, अजून आरोपी जे आहेत त्यांचा शोध हा लागत नाही. पोलिसांची पथकं देखील रवाना झाली आहेत. ॲक्च्युली मला हाच मुद्दा पहिला घ्यायचा होता. काल रात्री 11:30च्या आसपास मला एक फोन आला होता आणि त्याच्यात मला सांगण्यात आलं की अंजलीताई, हे आरोपी कधीच मिळणार नाही आहेत, कारण त्यांचं मर्डर झालं आहे. आणि त्या माणसांनी जागा देखील सांगितली कुठे झाले आहेत. ते म्हणे तिथे 3 प्रेतं सापडली आहेत. आता याच्यावर विश्वास ठेवावा न ठेवावा मला नाही माहीत. ते जसा फोन आला तसं मी SP नवनीत कावत यांच्याकडे ही माहिती, नंबर सगळं पोचवलेलं आहे. खूप शॉकिंग झालं आणि हदरून निघाली आहे मी की आता काय चाललं आहे, काय बनवून ठेवलं आहे आपण महाराष्ट्राला. आणि एकीकडे आपण म्हणायचो छत्रपतींचा महाराष्ट्र, ही गुंड आणि मवाली लोक आता चालवणार आपल्या देशाचं राज्य. दुःख होतं हे बघून आणि रागही येतोय. पण म्हणजे कोणाचा फोन आला आणि कुठे यांचं मर्डर झालं काही कळालं अजून? नाही, ती जागा आता सांगणं योग्य नाही आहे. त्याचे नंबर आणि सगळंच मी SPकडे दिलेलं आहे. गंभीर आहे, म्हणजे हे जे ऐकून मला असं वाटतं हे तिघांचा जर खरंच मर्डर झाला असेल, अतिशय गंभीर आहे हे. पण ताई, आपण जर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या सोशल माध्यमातून देखील काही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबतचे फोटो किंवा हे सगळं ट्विट करतायत, शेअर करतायत, ते एकंदरीतच असं जर बघितलं तर धनंजय मुंडेंचा याच्यात नक्की काय संबंध असं तुम्हाला वाटतं? काय धनंजय मुंडे इज द किंग पिन. आता त्यांचा वरदहस्त आहे म्हणून वाल्मिक कराड, कैलाश फड आणि त्यांच्यासारखी लोक फोफावतात ना. आज धनंजय मुंडे नसते तर वाल्मिक कराडची हिंमत तरी झाली असती का पोलीस यंत्रणा वापरण्याची? ही सगळी यंत्रणा, पोलीस यंत्रणा काय, तिथले प्रशासकीय अधिकारी काय, सगळे त्यांच्या म्हणजे जीवजुरी करण्याच्या वर त्यांना दुसरा कार्यक्रम नसतो. तर हे सगळं जे आहे ते धनंजय मुंडेमुळेच आहे. आणि ते पालकमंत्री असल्यापासून हे सगळे तमाशे चालू झालेत. जसं पोलीस यंत्रणेचं नेटवर्क काम करतं, सूत्र काम करतं, असं तुमचे सूत्र काम करताय की फोटो व्हिडिओ येतात, हे नक्की कुठे अनेकांना प्रश्न पडला? नाही, आम्ही ट्विट केलं होतं, आमचा एक नंबर दिला होता. आम्ही सांगितलं होतं ज्यांना जी माहिती द्यायची त्यांनी त्याच्यावर पाठवावी. आणि त्याच्यावर पण प्रचंड प्रमाणावर आले आणि लोकांनी माझा गुगल सर्च करून माझा नंबर काढून मला फोन केलेत आणि मेसेजेस पाठवलेत. आणि प्रत्येक मेसेज मी SPकडे फॉरवर्ड केला आहे. आणि इतकी प्रचंड प्रमाणावर दहशत करायला प्रत्येकाकडे जे अनधिकृत पिस्तुलं आहेत ती बघूनच गार झाले. काल त्या एका पत्रकारांनी मला सांगितलं की तिकडे काही इराणी गल्ली आहे, तिथे सगळी देशी पिस्तुलं मिळतात विकत आणि सर्रास मिळतात. तर हे बीड म्हणजे आता काय म्हणावं, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या वरताण झालेलं आहे. तर तुम्ही बीडकडे चाललात, हा लढा कुठपर्यंत सुरू राहणार, काय काय आज नक्की तुम्ही? जोपर्यंत या 2 गोष्टी आम्ही मागणी केली आहे. एक म्हणजे धनंजय मुंडेचा राजीनामा आणि दुसरं म्हणजे वाल्मिक कराड याची अटक. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही बीडमध्ये ठिय्या देऊन राहणार आहोत.